कोलकात्याचे सरकारी आर्जिकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. हे एक सरकारी नामांकित कॉलेज तसेच हॉस्पिटल आहे. इथे उत्तम मेडिकल शिक्षण मिळत असल्याने देशभरातून विविध राज्यातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. ही मुलगीसुद्धा आर्जिकार मेडिकल कॉलेजमध्ये महिलाचे स्ट्रोक विभागात ट्रेनी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षातच शिकत होती. गुरुवारी 8 ऑगस्टला इमर्जन्सी वॉर्डमध्ये ती नाईट शिफ्ट करत होती. रात्री साधारण 1-2च्या सुमारास तिनं आपल्या 4 सहकाऱ्यांसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी ती इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली. त्यानंतर मात्र त्या मुलीला कोणीही पाहिलं नाही. पण 9 ऑगस्टच्या सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. सकाळी ही डॉक्टर मुलगी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. होत्या त्या फक्त आणि फक्त तिच्या शरीरावर झालेल्या जखमा. तिच्या शरीरामधून रक्त वाहत होतं. तिचा चष्मा फुटलेला होता. त्याच्या काचा तिच्या डोळ्यांमध्ये गेल्या होत्या. तिला अशा अवस्थेत बघून प्रत्येकाला खूप मोठा धक्काच बसला होता. तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले, पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मुलीचा तिथेच मृत्यू झाला. या महिला डॉक्टरची हत्या झाली आहे, तिच्यावर बलात्कार केला आहे हे ऐकून प्रत्येक जणाने हळहळ व्यक्त केली. हॉस्पिटलमधील विद्यार्थी यांनी संताप व्यक्त केला. सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय, असेच प्रश्न आज मनात येत आहेत. सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. हॉस्पिटलमधील CCTV कॅमेरे चेक केलेत. तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी 9 ऑगस्टला पहाटे 4च्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं CCTVमध्ये दिसून आलं. तसंच हा कर्मचारी शुक्रवारी सकाळी घाईघाईतच हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही दिसलं. पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती. त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं. जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानांमध्ये हेडफोन होते. बाहेर पडताना त्याच्या कानांमध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा खूप मोठा पुरावा मिळाला. म्हणून पोलिसांनी सगळ्यांनाच कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं. त्यात तो कर्मचारी देखील उपस्थित होता. पोलिसांनी सगळ्यांचे फोन आपल्या ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेला तो ब्लूटूथ कोणत्या मोबाईल फोनला कनेक्ट होतो हे ते बघू लागले. एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ऑटोमॅटिक कनेक्ट झाला. तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय. फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत. कोण आहे हा संजय रॉय ते आपण पुढे बघूयात. 2019मध्ये संजय रॉयची भरती इथे झाली होती. तो KRG कर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता. तो बऱ्याच काळापासून इथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर अशी माहिती होती. जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं. महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं. तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातूनही रक्त बाहेर येत होतं. चेहरा, पोट, पाय, मान, हात आणि ओठांवर देखील जखमा होत्या. ही घटना सकाळी 3 ते 6 वाजण्याच्या सुमारास घडली असावी. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्याला जोरदार प्रतिकार केला असावा असे समजून येते. आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे एक व्यसन असून त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होते असेही पोलिसांनी सांगितले. आरोपी रॉय याने 4 लग्न केले आहेत. त्याचे आत्ताचे वय 33 वर्ष होते. तपासादरम्यान तो त्याच्या पत्नीसोबतही हिंसाचार करत असल्याचे समोर आले आहे. रॉय याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी बेहाला येथील होती, तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती. त्याने बराकपूर येथील एका मुलीशी 3रे लग्न केले होते, पण तेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले. रॉय याच्या घरातून मारहाणीचे नेहमीच आवाज येत होते अशी ही माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितली. अलीपूरमधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या 4थ्या पत्नीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती, जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती असंही पोलिसांनी सांगितले. म्हणजे त्याने 4 वेळा लग्न केले असून सुद्धा सध्या त्याची एकही बायको त्याच्यासोबत राहत नव्हती. त्याची पत्नी 3 महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असाही आरोप त्याच्यावर आहे. सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोपसुद्धा संजय रॉयवर आहे. आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमीच ये-जा करत होता. उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की 3 महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला. औषधं खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबरही घेतला. तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे. आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे. तसेच चॅट्स व्हायरल करण्याचीही धमकी द्यायचा. त्यामुळे या महिला काहीही करू शकत नव्हत्या. तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता. जर यापैकी कुठल्याही महिलेनं धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती पोलीस स्टेशनमध्ये, तर आज कदाचित त्या महिला डॉक्टरसोबत इतकं भयंकर कृत्य घडलं नसतं. कदाचित ती आज जिवंत असती. या प्रकरणातील मृत महिला डॉक्टरच्या घरच्यांनीही दिलेल्या माहितीनुसार आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख आणि सहाय्यक अधीक्षक यांनी महिलेच्या कुटुंबियांना फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. मृत महिलेच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधणारे ते पहिलेच व्यक्ती होते. त्यामुळे या अधीक्षकांनी डॉक्टरांच्या कुटुंबियांना असे का सांगितले याबाबतची आता कोलकाता पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्या मृत डॉक्टरच्या आईने सांगितले की रुग्णालयात पोहोचल्यानंतरही आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह सुद्धा पाहता आला नाही. पण मी त्यांच्या खूप पाया पडले. त्यांच्यासमोर मी रडले, पण त्यांना काहीच वाटले नाही. मी हे सर्व केवळ एकदा माझ्या मुलीला पाहता यावे यासाठीच केले. यानंतर अखेरीस त्यांनी 2 वाजता आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली. त्यावेळी आमची काय अवस्था झाली होती हे कुणालाच समजू शकत नाही. आमच्या मुलीने घटनेच्या रात्री आम्हाला फोन केला होता. त्यावेळी तिने जेवण केल्याचे आम्हाला सांगितले. ती तेव्हा खूप आनंदी होती असे सुद्धा तिच्या वडिलांनी सांगितले. तर एका नातेवाईकांनी माहिती देत म्हटले की पुढच्या वर्षी तिचे लग्न करण्याचा विचारसुद्धा आम्ही करत होतो, पण आता तो विचार फक्त विचारच राहिला. आता असे घडल्यानंतर आमची मुलगी तर पुन्हा येणारच नाही, पण आम्हाला न्याय हवा आहे. आमच्या मुलीला लोकांची सेवा करायची होती, पण आता तिने स्वतःचाच त्याग केला आहे. त्यामुळे आम्हाला आता केवळ आणि केवळ फक्त न्यायच हवा आहे. त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना. आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी. तुम्हाला काय वाटते? आजकाल मुलगी सुरक्षित आहे का? मग ती डॉक्टर असो, इंजिनियर असो, कोणी ॲक्टर असो किंवा गरीब परिस्थितीत मोलकरणीचे काम करणारी एखादी स्त्री. आजकाल तर 10-12 वर्षांची मुलगीसुद्धा अनसेफ आहे. आता मला सांगा, यात नक्की चूक कुणाची?
तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला अजिबात विसरू नका. न घाबरता तुमचं मत इथे नक्कीच मांडा. बाकी सत्यमेव जयते. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका अशाच नवीन अपडेटसाठी. धन्यवाद.